नमस्कार, मँगो सीझन स्पेशल आपण रेसिपी पाहत आहोत. तर आज पाहूया क्रीमी स्ट्रक्चर असलेलं मँगो सागो. खरंच खूप पटकन बनतं आणि मी फर्स्ट टाइम तयार केलं. चवीला पण खरंच खूप छान लागलं. एका वाटीमध्ये मी 2 चमचे सब्जा टाकलेला आहे, अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि 15 मिनिटं भिजत ठेवलेलं आहे. मंद आचेवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि 1 वाटी भिजवलेले साबुदाणे 10 ते 15 मिनिटं शिजून घेतलेले आहेत. आपले साबुदाणे छान शिजलेले आहेत. गॅस बंद केला. शिजलेले साबुदाणे गाळून घेतलेले आहेत. त्यामध्ये पुन्हा थंड पाणी टाकून पुन्हा ते गाळून घेतलेलं आहे आणि निथळायला ठेवलेले आहे. आंबे घेतलेले आहेत. ते क्यूबच्या शेप मध्ये मी काही आंबे कट करून घेतलेले आहे आणि काही आंब्याच्या गरची प्युरी तयार केलेली आहे. एका बाउल मध्ये भिजवलेले सब्जा, शिजवलेले साबुदाणे, थोडेसे मँगो क्यूब, ताडगोळा आहे त्याचे पण मी क्यूब तयार केले आहे ते टाकून घेतलेले आहे. 1 वाटी मँगो प्युरी टाकलेली आहे. अर्धी वाटी नारळाचं दूध किंवा साधं दूध घेतलं तरी चालेल. थोडेसे कंडेन्स मिल्क मी टाकलेलं आहे. कंडेन्स मिल्क नसेल तर अर्धी वाटी साखर टाकली तरी चालेल. थोडंसं नारळ पाणी टाकून मी ते छान मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपलं मँगो सागो तयार झालेला आहे. छान असं क्रीमी स्ट्रक्चर असलेला आपला मँगो सागो चवीला खरंच अप्रतिम आहे. तुम्हा सर्वांना रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.